नमस्कार, मी प्रवीण अहिरे. महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. लाडकी बहीण योजनेसंदर्भात लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पाहू शकता बघा, आत्ताची सर्वात मोठी बातमी, आत्ताचा सर्वात महत्त्वाचा निर्णय, सर्वात मोठा निर्णय, लाडक्या बहिणींसाठी सर्वात मोठा निर्णय झालेला आहे. पाहू शकता बघा, मोठा निर्णय, लाडक्या बहिणींसाठी सर्वात मोठा निर्णय या ठिकाणी सरकारने घेतलेला आहे. अतिशय जबरदस्त माहिती लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी सर्वात मोठी गुड न्यूज, सर्वात मोठी खुशखबर सर्व लाडक्या बहिणींसाठी असणार आहे. मोठा निर्णय झालेला आहे आणि आपण ज्या निर्णयाची वाट पाहत होतो बघा, भरपूर दिवसांपासून आपण जी मागणी लावून धरली होती त्या मागणीला यश आलेलं आहे. कुठली मागणी ते पण मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. अतिशय जबरदस्त महत्त्वाची माहिती आपण लाडक्या बहिणींसाठी पाहणार आहोत. त्याच्यामुळे सर्व लाडक्या बहिणी व्हिडिओ जो तो शेवटपर्यंत पाहायचा आहे. बघा, प्रवीण अहिरे एकमेव असं चॅनल आहे ज्या चॅनलवर तुमची मागणी लावून धरली होती आणि त्या मागणीला यश आलेलं आहे. सर्व लाडक्या बहिणींनो, तुम्हाला कोणती मागणी होती तुमची ते मागणी पण तुम्हाला सांगणार आहे. त्याच्यामुळे सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे. तुमच्या मागणीला आपण यश त्या ठिकाणी मिळवले तर ते पण तुम्हाला सांगणार आहे. पुढे पाहू शकता बघा, मोठा निर्णय झालेला आहे. नोव्हेंबरचा हप्ता पण तुम्हाला येणार आहे. त्याच्या संदर्भातची महत्त्वाची माहिती आपण पाहणार आहोत. त्याच्यानंतर बघा, KYC बाबत मोठा निर्णय. KYC संदर्भात भरपूर अडचणी होत्या, तर त्याच्याबाबतचा मोठा निर्णय सरकारने घेतलेला आहे. काय निर्णय ते पण तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये समजणार. आणि KYCची मुदतवाढ जी आहे ती 100% तुम्हाला मिळणार आहे. त्याच्याबाबतची पण महत्त्वाची माहिती तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये समजणार आहे. बघा, सुरुवातीलाच मी तुम्हाला सगळं सांगून देतोय, पण मध्ये जी तुम्हाला माहिती पाहायला मिळणार आहे ती अतिशय जबरदस्त माहिती असणार आहे. त्याच्यामुळे व्हिडिओ जो आहे तो सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे. सर्व लाडक्या बहिणींचा फायदा या व्हिडिओमध्ये होणारच आहे, ही तुम्हाला खात्री मी देतोय. म्हणून सर्वांनी व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत पाहायचा आहे. शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिला तरच तुम्हाला संपूर्ण माहिती समजेल. जर तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ पाहिला नाही तर तुम्हाला संपूर्ण माहिती समजणार नाही. चला तर मग लगेच आपण व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वात अगोदर महाराष्ट्रातील तमाम माझ्या लाडक्या बहिणींना विनंती आहे, सर्वांनी पटापट व्हिडिओ लाईक करून टाकायचा. पटापट सर्वांनी एक लाईक करून टाका आणि चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या. लाडकी बहीण योजनेच्या छोट्या छोट्या बारीक अपडेटसुद्धा सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतात. त्यामुळे सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करा आणि महत्त्वाचं म्हणजे हा व्हिडिओ तुमच्या मैत्रिणी असतील त्यांना पाठवा, नातेवाईक असतील त्यांना पण पाठवा, म्हणजे जेणेकरून जास्तीत जास्त महिलांपर्यंत हा व्हिडिओ गेलाच पाहिजे. चला तर मग लगेच आपण व्हिडिओला सुरुवात करूया आणि आज रोजी चाललेल्या जेवढ्या काही अपडेट आहे तेवढ्या सगळ्या अपडेट तुम्हाला अतिशय सोप्या व गावरानी भाषेत सगळं काही तुम्हाला समजून सांगतो. तर बघा, संपूर्ण माहिती आपण ह्या ठिकाणी पाहत आहोत. लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथजी शिंदे म्हणजेच महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांचं महत्त्वाचं वक्तव्य. बघा, राज्य सरकारने 2024मध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी ही योजना सुरू करण्यात आली होती. 2024मध्ये ही योजना जी आहे ती सुरू झाली होती. योजना बंद होणार असल्याच्या चर्चा सध्या सुरू आहेत. विरोधकांनीही यावर योजनेवर खूप टीका केली. आता या योजनेबाबत उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी महत्त्वाची प्रतिक्रिया दिली. बघा, काय म्हणाले एकनाथजी शिंदे साहेब, तर लाडकी बहीण योजना जी आहे ती बंद होणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या. आता या चर्चांना पुनर्विराम दिला आहे. एकनाथजी शिंदे साहेब यांनी सांगितले की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना कोणत्याही अडथळ्याशिवाय अविरतपणे सुरू राहणार आहे. बघा, अविरतपणे योजना जी ती सुरू राहणार आहे. महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने सरकारचं हे पाऊल आहे. या योजनेच्या लाभार्थी महिलांनी महायुतीला निवडणुकीत यश मिळवून देण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. ही योजना बंद करणार नाही असं स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी सांगितलं. म्हणजे लाडक्या बहिणींनो, तुम्ही पुन्हा एकदा कन्फर्म होऊन जा की तुमची जी काही योजना आहे ती त्या ठिकाणी सुरूच राहणार आहे. बरोबर आहे, ठीक आहे. योजना जी ती तुमची सुरूच राहणार आहे. आता महत्त्वाच्या ज्या अपडेट आहेत, 3 महत्त्वाचे अपडेट तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मिळणार आहेत. त्या अपडेट तुम्हाला पाहिजे आहेत. लगेच आपण सुरुवात करूया. सर्वात पहिले अपडेट म्हणजे नोव्हेंबरच्या हप्त्याच्या संदर्भात. बघा, नोव्हेंबरचा जो हप्ता आहे त्याच्या संदर्भातचे सर्वात महत्त्वाचे अपडेट आपण पाहणार आहोत. त्याच्यानंतर पुढच्या ज्या काही अपडेट आहेत त्या पाहूया. बघा लगेच. तर बघा, पुढे पाहू शकता, नोव्हेंबरच्या हप्त्यासंदर्भात महत्त्वाची माहिती. लाडक्या बहिणींना नोव्हेंबरचा हप्ता कधी मिळणार? तर लाडकी बहीण योजनेत नोव्हेंबरचा हप्ता कधी मिळणार असा प्रश्न विचारला जात आहे. नोव्हेंबर महिना जो आहे, नोव्हेंबरचा हप्ता जो आहे तो महिना अखेर किंवा पुढच्या महिन्यात दिला जाऊ शकतो. दरम्यान राज्यात सध्या निवडणुकांचे वारे जे आहेत ते वाहत आहेत. डिसेंबर महिन्यात नगर परिषद आणि नगरपंचायतींच्या निवडणुका होणार आहेत. त्यामुळे त्याआधी किंवा त्यानंतर पैसे दिले जातील. दरम्यान याबाबत अजून कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही आहे. बघा, अधिकृत माहिती म्हणजे काय, तर ऑफिशियल अपडेट अजून आलेली नाही आहे, पण चान्सेस आहेत तुम्हाला हप्ता मिळण्याचे चान्सेस आहे. सर्वात मोठी खुशखबर तुमच्यासाठी की तुम्हाला नोव्हेंबरचा जो हप्ता आहे त्याचे पैसे तुम्हाला मिळू शकतात, त्याचे चान्सेस आहेत. ठीक आहे. आता आपण पुढे जाऊया. पुढची महत्त्वाची अपडेट बघा, KYCच्या संदर्भातचा जो मोठा निर्णय झाला आहे तो तुम्हाला ह्या ठिकाणी कळणार आहे. अतिशय जबरदस्त माहिती, सर्वात महत्त्वाची माहिती. लगेच आपण पाहूया. तर बघा, संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण ह्या ठिकाणी आहोत. सुरुवातीलाच आपण पाहू शकता बघा, जयश्री मेहत्रे या ताईंचं नाव आलेलं आहे. ताईंनी कमेंट केली बघा, आई वडील भाऊ
व पती देखील नाहीत आणि आधार नंबर टाकल्यानंतर पात्र यादीत नाव समाविष्ट नाही असे दाखवत आहे. पात्र यादीत नाव कसे येईल? मी विधवा असून सर्व बाजूंनी पात्र आहे. बघा असं यांचं ह्या ठिकाणी म्हणणं आहे. तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे जर समजा जयश्रीताई तुम्ही अपात्र आहात, आता या ठिकाणी जे तुम्हाला सांगितलेलं आहे की आधार नंबर टाकल्यानंतर तुम्ही पात्र यादीत नाहीत म्हणजे तुम्ही अपात्र यादीमध्ये आहेत. ठीक आहे, अपात्र यादीमध्ये आहे. मग तुम्हाला काय पर्याय आहे? तुम्हाला पैसे मिळणार नाहीत का? तर तुम्हाला पैसे मिळतील. हो, तुम्हाला पैसे मिळतील. कसे मिळतील तुम्हाला? बघा, संजय गांधी एक निराधार योजना आहे. संजय गांधी निराधार योजना म्हणून एक योजना आहे. त्या योजनेचा फॉर्म भरा, तुम्हाला पैसे मिळतील. 1500 रुपये त्या ठिकाणी तुम्हाला मिळतील. संजय गांधी निराधार योजना जी असते त्या योजनेचा फॉर्म भरा आणि त्याच्यामध्ये तुम्ही पात्र झालात की तुम्हाला पैसे जे ते मिळून जातील. आता पुढची महत्त्वाची माहिती बघा, पाहू शकता पुढची कमेंट आहे बघा प्रज्ञाताई मोरजकर. मी फक्त तुमचेच व्हिडिओ बघते. बघा, मी सर्वात अगोदर प्रज्ञाताई तुमचे खूप खूप आभार मानतो. त्या ठिकाणी तुम्ही आपला व्हिडिओ बघतात आणि नेहमीच आपला व्हिडिओ बघत असतात. बघा, मी तुम्हाला नेहमीच सांगितलेलं आहे, आपल्या चॅनलवर नेहमीच तुम्हाला खरी माहिती मिळत असते, मिळत राहणार आहे आणि कधीही तुम्हाला खोटी माहिती मी दिलेली नाही आहे. तर बघा, या व्हिडिओमध्ये पण तुम्हाला संपूर्ण माहिती जी आहे ती खरीच सांगणार आहे आणि तुमचा जो काही महत्त्वाचा प्रश्न होता तो पण तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सॉल्व्ह होणार आहे. फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, तुम्हाला सगळं काही कळेल. कसा प्रश्न होता, काय महत्त्वाचं होतं. आपण जी काही महत्त्वाची त्याला आपण लढाई म्हणू शकतो ती जिंकलेली आहे. काय बघा ते तुम्हाला सांगतो. आता बघा, प्रज्ञाताईंना मी उत्तर पण दिलेलं आहे. धन्यवाद, तुमचे प्रेम आणि समर्थनाबद्दल मी खूप खूप आभारी आहे. सर्व लाडक्या बहिणींचा मी खूप खूप आभारी आहे, कारण तुम्ही आपला व्हिडिओ बघतात आणि तुमचं जे काही समर्थन आहे त्याच्याबद्दल मी खूप खूप तुमचा सर्व लाडक्या बहिणींचा आभारी आहे. आता पुढची महत्त्वाची माहिती बघा. तर बघा, सर्वात महत्त्वाचा प्रश्न EKYCच्या संदर्भात सर्वात मोठा निर्णय सर्व लाडक्या बहिणींचा प्रश्न होता. दादा, माझे फादर अँड हजबंड दोघे एक्सपायर्ड झाले आहेत अँड KYC कशी करू? थँक्स दादा. बघा, कल्पनाताई शिंदे यांची कमेंट आहे. आता कल्पनाताई जे आहेत ते आपल्या नेहमीच्या व्हिडिओ बघत नाहीत, तरी पण त्यांनी या ठिकाणी कमेंट केलेली आहे. बघा, नेहमी व्हिडिओ ज्या बघतात महिला भगिनी किंवा ज्या काही कमेंट आपल्याला करत असतात त्या ठिकाणी सिम्बॉल असतो. आम्हाला लगेच कळतं की महिला भगिनी आपल्या दररोज त्या ठिकाणी व्हिडिओ बघत असतात आणि नेहमीच त्यांची कमेंट येत असते. बघा, कल्पनाताई जे आहेत ते आपल्या व्हिडिओ दररोज बघत नाही, परंतु किमान त्यांना केव्हा तरी आपला जो व्हिडिओ तो त्या ठिकाणी बघायला मिळाला कल्पनाताईंना आणि त्यांनी आपला व्हिडिओ बघितल्यानंतर कमेंट पण केलेली आहे. आता त्यांची जी समस्या होती ही समस्या भरपूर लाडक्या बहिणींचे बघा, फादर नाही म्हणजे वडील नाही आहेत. भरपूर लाडक्या बहिणी ज्यांचे लग्न झालेलं नाही आणि वडीलही वारलेले आहेत, तर त्या लाडक्या बहिणींनी कसं करायचं? भरपूर लाडक्या बहिणी, ज्या लाडक्या बहिणींचे वडील पण नाही आणि पती पण नाही, तर त्यांनी KYC कशी करायची? हा महत्त्वाचा प्रॉब्लेम होता. आणि मी सर्व लाडक्या बहिणींना वारंवार सांगत होतो की लाडक्या बहिणींनो, तुमच्या पद्धतीने तुम्ही त्या ठिकाणी जर लाईक केलं, जास्तीत जास्त महिलांपर्यंत व्हिडिओ पोहोचला, तर हा जो काही व्हिडिओ तो सरकारपर्यंत पोहोचला पाहिजे. तशाच पद्धतीने मी माझ्या पद्धतीने सुद्धा त्या ठिकाणी पूर्णपणे प्रयत्न केला आणि आज जर आपण पाहिलं तर लाडक्या बहिणींनो, तुम्हा सर्व लाडक्या बहिणींसाठी सर्वात मोठी खुशखबर सरकारने दिलेली आहे. ती म्हणजे तुम्हाला जर तुमचे पती नसतील, तुमचे वडील नसतील, तरी देखील तुम्हाला KYC करता येणार आहे. सर्वात मोठी खुशखबर, आत्ताची सर्वात मोठी खुशखबर आणि सर्वात अगोदर प्रवीण अहिरे चॅनलवर पाहायला मिळणार आहे. बघा, सर्वात अगोदर कुठे मिळते? प्रवीण अहिरे एकमेव असा चॅनल आहे ज्यावर तुम्हाला सर्वात अगोदर ही अपडेट मिळते. काय अपडेट आहे? तुमचे वडील नाही आहेत, तुमचे पती नाही आहेत, तुम्हाला तरी देखील KYC करता येणार आहे. त्याच्या संदर्भातचा अपडेट जो आहे तो वेबसाईटवर येणार आहे. वेबसाईटवर तुम्हाला ती अपडेट प्रोव्हाइड केली जाणार आहे. जर तुमचे वडील नसतील तर तुम्हाला त्या ठिकाणी काय अपलोड करायचं आहे मी तुम्हाला याच व्हिडिओमध्ये सांगतोय. बघा, वडील नसतील तर तुम्हाला डेथ सर्टिफिकेट त्या ठिकाणी अपलोड करायचं आहे. डेथ सर्टिफिकेट जे आहे ते तुम्ही जर अपलोड केलं तुमची KYC होऊन जाईल. आणि जर तुमचे पती नसतील, तुमचा डिवोर्स झाला असेल, तर ते देखील तुम्ही अपलोड करू शकता. तो पण ऑप्शन तुम्हाला लवकरच उपलब्ध केला जाणार आहे. सर्व लाडक्या बहिणींनो, तुम्हाला सर्वात अगोदर माहिती मिळते कुठे? चॅनलचं नाव लक्षात घ्या, प्रवीण अहिरे चॅनल आहे. बघा, मी तुमच्या कमेंट्स वाचत असतो, नेहमीच मी तुमच्या कमेंट्सला उत्तर पण देत असतो. पाहू शकता बघा, सर्व कमेंट्स मी वाचतो आणि उत्तर पण देतो. तुम्हाला याच्यानंतर काही अडचण असेल तर कमेंट बॉक्समध्ये बिनधास्तपणे विचारू शकता. आपला चॅनल तुमच्यासाठीच आहे. प्रवीण अहिरे एकमेव असा चॅनल आहे ज्या चॅनलवर तुम्हाला सर्वच्या सर्व प्रश्नांची उत्तरं मिळत असतात. तुमचा जो काही प्रॉब्लेम आहे तो पण त्या ठिकाणी सॉल्व्ह आपण केलेला आहे. बघा, तुम्हाला जर समजा वडील नसतील तर तुम्हाला तो पण ऑप्शन उपलब्ध होणार आहे आणि जर पती नसतील तर तो पण ऑप्शन तुम्हाला उपलब्ध केला जाणार आहे.
म्हणून तुमच्यासाठी सर्वात मोठी गुड न्यूज सर्व लाडक्या बहिणींसाठी असणार आहे. त्याच्यामुळे सर्व लाडक्या बहिणी व्हिडिओला लगेच लाईक करा, चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त महिलांपर्यंत पण शेअर करा. सर्वांना व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. लाडकी बहीण योजनेची नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद.